हाय हॅलो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज होळी आहे, तर म्हटलं काय बनवायचं, तर पुरणाची पोळी बनवायची आहे असा विचार केला. मग म्हटलं चला पुरणाची पोळी बनवूया. तर सर्वात आधी डाळ शिजवून घेतली आणि पुरण तयार करून एका साईडला ठेवून दिलं. दुसऱ्या बाजूला मस्तपैकी पीठ पण मळून ठेवून दिलं. तर म्हटलं पुरण एका बाजूला थंड होत आहे तोपर्यंत मी थोडंसं तळण करून घेते. माझ्या कुरड्या पापड्या ह्या वर्षीच्या सगळ्याच संपल्या आहे, तर थोडे पापड होते तेच मी तळले आणि काही दुकानातून आणलेले होते स्नॅक्स असे तळायचे, तर ते तळले छोटेसे. आणि त्यानंतर मी भजे मस्त काढून घेतले. बेसन पिठाचे साधेच भजे बनवले मी, जास्त तामझाम नाही केला कारण का टाईम नव्हता, खूप उशिरा स्वयंपाकाला लागले होते मी. मग म्हटलं एका बाजूला भजे काढून घेतले आणि साधेच बनवते म्हटलं. आणि आता पुरण पण गार होतं आहे, दुसऱ्या बाजूला एका बाजूला भात पण शिजत होता. आणि मग बाहेर थोडंसं बघितलं तर होळीची पण तयारी चालू झाली होती. सर्वांची खूप घाई झाली होती. म्हटलं आता खूप फास्ट करावं लागेल. मग लगेच थोडीशी पुरण शिजवलेल्या याच्यातूनच डाळ काढून घेतली आणि मसाल्यामध्ये तिला मी फोडणी दिली. तर आमटी पण तयार झाली माझी दुसऱ्या बाजूला. आणि म्हटलं आता आमटी पण झाली आहे, तिला पण उकळी आली, हिला उतरवून घेते गॅसवरून आणि पोळ्या लाटायला घेते. मी एक म्हटलं आधी मी निवेदापुरती एक पोळी करून घेते आणि मग बाकीच्या निवेद वगैरे देऊन आल्यावर पूजा बिजा करून आल्यानंतर मग मी बाकीच्या पोळ्या करेल सर्वांना. तर मग एक छोटीशी करून घेतली सर्वात आधी. सकाळपासून गावांवरच होते, म्हटलं मी आज मला तयारी करायला पण काही सुचलं नाही. मग पटकन एवढी पोळी लाटून घेते आणि तयारी करते. मग मस्तपैकी तयार झाले आणि ताट पण तयार केलं. तोपर्यंत इकडं खाली होळी पेटवायची तयारी पण झाली होती. मग म्हटलं चला आता जाऊया. मग खाली आले, मी पूजा वगैरे केली आणि इकडे यांना म्हटलं तुम्ही नारळ एवढं होळीमध्ये टाका. त्यांनी नारळ टाकलं होळीमध्ये आणि होळी पण पेटली आहे. मग मी होळीला थोडंसं पाणी वाहिलं आणि एक चक्कर मारून घेतलं. खूप मस्त वाटत होतं. आणि त्यानंतर वरती आल्यानंतर मग म्हटलं चला आता सर्वांना पोळ्या लाटून देते. आत्याला पण भूक लागली होती आणि यांना पण भूक लागली होती, तर म्हटलं तुम्ही पटकन जेवायला बसा, मी गरम गरम पोळी वाढते. आणि मस्तपैकी त्यांना गरम गरमच वाढून दिलं. सणसुद्धा असला की खूप छान वाटतं असं काही बनवायला, पदार्थ स्वयंपाक तयाऱ्या करायला. आणि सर्व सणातून एक हा पण माझा आवडीचा सण आहे. आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग रेसिपी आवडत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि पुरणाच्या पोळीचा जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण कमेंट करून सांगा. मी फक्त पुरणाच्या पोळीची रेसिपी डिटेल व्हिडिओमध्ये बनवल. आणि असंच मस्त खा, स्वस्त राहा. आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. मला माहिती आहे होळी झाल्यानंतर व्हिडिओ आला आहे, पण तरी पण तुम्हाला सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथपर्यंत आले, व्हिडिओ एवढा पूर्ण बघितला आहे तर एक लाईक करून घ्या आणि करूनच जा. आणि एक सबस्क्राईब पण करा. तुम्ही एक सबस्क्राईब करता मला खूप खूप आनंद होतो त्याच्यासाठी. आणि बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत